आपण पाहतोय की करमाळा तालुक्यातील चिकलठाण नंतर जे आहे ते पुनवर या ठिकाणी जे आहे ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जवळपास 10 फुटी अश्वारूढ मूर्तीची देखील रात्री जे आहे ते विना परवानगी गनिमी काव्यानं जे आहे ते शिवभक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी जो आहे तो हा पुतळा उभारण्यात आलेला आहे। सध्या आपण पुनवर या गावामध्ये आहोत। या ठिकाणी पाहू शकतो की या नंतर जे आहे ते या मूर्ती स्थापनेनंतर जे शिवभक्त आहेत ते घोषणाबाजी करतायत। आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल कशामुळे हा पुतळा बसवला गेलाय? गनिमी काव्यानं हा पुतळा बसवलाय, काय सांगाल? जय शिवराय। माझं नाव मयूर सावंत। आज मंगळवार, तरी आज सर्व शिवभक्तांनी व ग्रामस्थांनी सगळ्यांचा सपोर्ट असून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक भल्या पहाटे गनिमी काव्याने सर्व शिवभक्तांनी पार पाडले आणि स्मारक ह्यासाठी बसवलं की येणाऱ्या पुढल्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांच्या प्रेरणेवर जगण्यासाठी हा पुतळा उभा केलेला आहे व सगळ्यांना एक प्रेरणा मिळावी, बलाढ्य मिळावं, लढण्यासाठी एक शौर्य मिळावं, ह्यासाठी या पुतळ्याची उभारणी केली गेली आहे। काय सांगाल हा पुतळा जो बसवलाय नेमकं जागा कुणाची आहे, सरकारी आहे, काय सांगाल? हा पुतळा माझ्या खाजगी जागेत बसवला आहे। माझ्या नावावरती जागा आहे मयूर सावंतच्या आणि हा खाजगी जागेवरची पुतळा बसवला आहे। कारण शासकीय जर बसवायचा झाला तर भरपूर अडचणी आहेत। आता कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा काय या देशाचा वाघ आहे। आता बापाची जयंती साजरी करायची मग किंवा बापाचे पुतळा उभा करायला काय लागते सरकारची परवानगी किंवा काय, पण असू दे, एक सरकारचा नियम आहे, आपण तो पार पाडतो। पण आम्ही मुंबईपर्यंत कॉन्टॅक्ट करून सुद्धा आम्हाला काय म्हणजे नियम किंवा असं परवानगी भेटली नाही। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा अर्ध्या रात्रीचा तो आम्ही अवलंबला व आम्ही आज यशस्वी ठरलो। अजून देखील शिवभक्त आपल्याबरोबर आहेत, काय सांगायचं तुम्हाला? आम्ही सर्व आमचं गावामध्ये 18 पगड जातीची लोक आहेत। सगळ्यांचं आम्हाला सहकार्य आहे। बाराजी आवारे पाटील असतील, मनोजदादा जरांगे पाटील असतील, तसेच महेशदादा डोंगरे पाटील असतील, हे सगळ्यांचं आमचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे। सगळे आमच्या संपर्कात आहेत, सगळे आता येणार आहेत। आता बरेच जण येऊन गेलेत। संभाजी ब्रिगेडची टीम असेल करमाळ्यातील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप येणार आहेत। तसेच आमच्या गावात आमचा एकही माणूस असा नाही की विरोध करते। आम्हाला फक्त प्रशासनाचा विरोध आहे, तरी त्यांना मी कळकळीची विनंती करतो, तुम्ही बी काय आमचं कोणी ही नाही ती, तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य करावं। आम्ही आमची जी स्वप्न होतं ते आज पूर्ण झाल्यासारखं वाटते आम्हाला। आमचं आज काहीतरी राज्यांसाठी आम्ही काहीतरी केलंय हे असं आम्हाला आमच्या मनात सर्वांच्या मनात भावना आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते अजून देखील शिवभक्त आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया काय सांगायचं, तुम्हाला काय बोलायचं? करमाळा तालुक्यातील पुनवर हे गाव पूर्वीपासूनच एक सामाजिक सलोखा, जातीय सलोखा जपणारं गाव आहे। आपण पाहतोय की आज मंगळवारी पहाटेच सगळ्या गावातील शिवभक्तांनी एकत्रित येऊन जो शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे, खरंच अभिमानास्पद बाब आहे। गावातील सर्व 18 पगड समाजातील जसं ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड समाजाला किंवा 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीनं पुनवर गावातील सर्व 18 पगड जातीतील मावळे असतील किंवा सगळे नागरिक असतील, यांनी एकत्रित येऊन अगदी पहाटेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ असा बलाढ्य पुतळा उभारला। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं एक या ठिकाणी अभिनंदन। त्याचबरोबर प्रशासनाने देखील एक प्राथमिक भेट या ठिकाणी सकाळीच दिलेली आहे। PI साहेब येऊन पाहणी करून गेलेले आहेत। त्यानंतर इतर देखील प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेले आहेत आणि आम्ही सगळे शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहोत। प्रशासनाचं देखील आम्हाला सहकार्य आहे। फक्त विनंती एकच आहे की प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा त्यांची प्रेरणा असेल पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला मदत करावी, एवढंच बोलतो। छत्रपती शिवाजी आपण पाहतोय की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी शासनाच्या ज्या आहेत ते अनेक परवानग्या घ्याव्या लागतात, परंतु परवानग्या ज्या घेताना अनेक अडचणी निर्माण होतात। त्यामुळे जे आहे तो हा गनिमी काव्यानं जो आहे तो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे, पुनवर येथील शिवभक्तांनी यावेळी सांगितलेलं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।